नार्वेकर यांच्या संदर्भात राहुल नार्वेकरांचा अर्ज दाखल। तर विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांनी अर्ज भरलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, कारण राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे, कारण इतर पक्षाचा विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला नाहीये। दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती, मात्र अद्यापही राहुल नार्वेकर यांच्याशिवाय कोणीही अर्ज दाखल केलेला नाहीये आणि यावर आता जवळपास निश्चित झालेला आहे की राहुल नार्वेकरच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष असतील। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन कीर्तन। चेतन, खरं तर विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांच्या नावाची चर्चा होती। आज त्यांनी अर्ज भरलेला आहे। 12 वाजेपर्यंतची वेळ होती अर्ज दाखल करण्याची, मात्र अद्यापही इतर पक्षांकडून कोणीच अर्ज दाखल केलेला नाहीये आणि जवळपास आता निश्चित झालंय नार्वेकरच विधानसभा अध्यक्ष असतील। या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, आपण पाहिलं जसं तू सांगितलं की 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती, मात्र आता 12:20 होऊन गेलेले आहेत। मात्र कुठल्याही पक्षांनी त्यांचा अर्ज जो आहे तो विधानसभा अध्यक्षपदासाठी दाखल केलेला नाहीये। त्यामुळे आता लगभग राहुल नार्वेकर यांचं नाव जे आहे हे विधानसभा अध्यक्ष पदासाठी निश्चित झालेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर ही निवड जी आहे ही बिनविरोध होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडून उपाध्यक्ष पदासाठी अर्ज जो आहे तो करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। जी 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 पुन्हा एकदा चेतन, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांना संधी देण्यामागचं कारण काय असू शकतं? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर ही दुसरी वेळ आहे ज्या ठिकाणी राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत। आपण जर पाहिलं तर पहिल्या टर्म मध्ये त्यांचा जो कार्यकाळ होता, या कार्यकाळात त्यांनी केलेले जे काम आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण विधानसभा असेल त्यांनी हाताळलेली आहे, त्याचा अनुभव पाहता त्यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाची धुरा जी आहे ही सोपवल्याची माहिती मिळते। जी जी चेतन, खरं तर राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठीही इच्छुक होते अशी चर्चा होती, या मागचं अधिकचा तपशील। प्रज्ञा, असं म्हटलं जात होतं की अशा बातम्या देखील येताना आपण पाहिल्या होत्या की राहुल नार्वेकर आहेत ते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। मात्र भाजपच्या गोटात नेमकं काय चाललं होतं हे स्पष्ट होत नव्हतं। मात्र आज आपण जर पाहिलं तर ते स्पष्ट झालेलं आहे आणि राहुल नार्वेकर हे पुन्हा विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा जी आहे ती सांभाळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी 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 धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार आहे, कारण दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ होती। मात्र राहुल नार्वेकर यांच्याशिवाय कोणत्याही इतर पक्षाने अर्ज दाखल केलेला नाहीये।